गुड मॉर्निंग। आज माझा 10वा दिवस आहे धम्म विपश्यना केंद्राचा। तर ह्या केंद्राची आपल्याला माहिती मिळावी कसं आहे त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे की आपण आहे धम्म ना विपश्यना केंद्र मळकर येथे, आळंदी मरकड रोडला मरकड येथे आहे। आजूबाजूचा परिसर हे एंट्री गेट आहे। चला तुम्हाला सगळा परिसर दाखवतो। इथून एंट्री होते आपली। एंट्री झाल्यानंतर इथे पार्किंगची सुविधा, खूप सुंदर परिसर आहे, हिरवगार आहे, झाडं खूप लावलेली आहेत, पिंपळाची, वडाची, निंबाची, खूप सुंदर सुंदर झाडं आहेत। इथे जी आपण राहतात त्या लोकांचा आपण जी स्टुडंट आहे त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। इथे एक पार्किंग आहे। इकडे एक पार्किंगची अजून व्यवस्था आहे, शेडेड पार्किंग आहे, तिकडे पण तुम्ही पार्किंग लावू शकता आपली गाडी। मी पण इथे येण्याच्या अगोदर व्हिडिओ बघितला होता, पण 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ होता, लेटेस्टवाला व्हिडिओ नाही, म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे। लेटेस्ट लोकांना माहिती व्हावी धम्म विपश्यना केंद्राबद्दल मरकर इथली। आणि विपश्यना म्हणजे नेमकं काय हे मी सविस्तर याचा एक व्हिडिओ बनवेल, तो नक्की ऐका। खूप सुंदर अनुभव आहे, विपश्यना केल्यानंतर खूप सुंदर अनुभव येतो। हा एक परिसर, हे इथे ऑफिस आहे। जेव्हा आपण पहिल्या दिवशी येतो स्टुडंट्स, तिथे इथे सगळ्यांची एंट्री केली जाते। इथे रजिस्ट्रेशन होतं, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मेन्स स्टुडंट्स आहेत त्यांच्या राहण्याची सुविधा इकडे आहे, आणि गर्ल्स स्टुडंटची सुविधा त्या साईडला आहे। असा हा चौकशी केंद्र। क्वायरी आज 10 डे, त्यामुळे आपण शूटिंग करू शकतो। पहिल्या दिवशी एंट्री आपण जेव्हा करतो त्या दिवशी आपला मोबाईल, आपले काही जे ज्वेलरीज वगैरे आपण काय असेल आपल्यासोबत मौल्यवान वस्तू, त्या इथे डिपॉझिट करायला लागतात। 10 दिवस पूर्ण मोबाईल स्विच ऑफ होतो। आज 10वा दिवस आहे, त्यामुळे मोबाईल मिळाला आहे शूटिंग, त्यासाठी मला शूटिंग करू शकतो। तसं आपण मेन्समध्ये एंट्री करतो। हा इकडे मेन्सचा पूर्ण परिसर। इकडून आपण एंट्री करतो। 10th डे इकडे या साईडला आहे कॅन्टीन, इथे जेवणाची सुविधा आहे। जेवण आपल्याला फक्त एकच टाईम मिळतं, 11:30 वाजता सात्विक जेवण असतं, कांदा लसूण विरहित। त्यानंतर आपल्याला 5 वाजता मुरमुरे मिळतात, आणि चहा, दूध आणि एक फळ मिळत असतं रोज डेली। तसा हा आपण आपल्या रेसिडेन्शियल एरियाकडे जाऊ आता। आज 10वा लोक आहे, त्यामुळे मौन तुटलेलं आहे। 10 दिवशी आपल्याला पूर्ण मौन ठेवायचं असतं, एक शब्द बोलायचा नाही। आर्य मौन म्हणतात त्याला। आर्य मौन म्हणजे एकमेकांशी बोलायचं पण नाही, ना इशारांनी, ना हातवाऱ्यांनी, ना डोळ्यांनी, खाली मान करून आपण चालत राहायचं। आर्य मौन पाहायचं आणि तोंडानेही बोलायचं नाही। तसा हा सुंदर परिसर। इकडे अजून कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, ऑफिस वगैरे हे लोक बनवत आहेत। याला आहे इथे 2 डबल बेड्सवाली पण रूम आहे आणि सिंगल रूम पण आहे। जर तुम्हाला सिंगल रूममध्ये पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना तशी रिक्वेस्ट करू शकता, तुम्हाला सिंगल रूम आहे तर तुम्हाला सिंगल रूम आहे। इंडियन टॉयलेट, वेस्टर्न टॉयलेट दोघे अवेलेबल आहेत, जशी आपल्याला रिक्वायर्ड आपण घेऊ शकतो। इकडे पण निवास आहे। तर चला आपला रूम बघूया कसा आहे आपला। इथे मी 10 दिवस राहिलो, तो रूम तुम्हाला दाखवतो। लेट अस सी। टेन डेज ऑफ पूर्ण नोबल सायलेन्स, काहीच बोलायचं नाही। ही आपली रूम आली,
तर आपण जाऊ रूम L41. तो सीटर लाईट्स ही आपली रूम. लाईट लावूया. ओके, लाईट. बेड्स इथे एक सिंगल बेड दिलेला आहे. यांच्याकडून बेडशीट वगैरे सगळं मिळतं. आपली आपण घेऊन शकतो. बेड्स वगैरे आहे. इकडे राहण्याची सुविधा, हँगिंग्स वगैरे सगळ्या छान अशा सुविधा दिलेल्या आहेत त्यांनी. लाईट्स, रात्री लाईट्स वगैरे तुम्हाला, मॉस्किटोज किलर लाईट्स आहेत. एका माणसाला राहण्यासाठी जेवढी आवश्यकता आहे तेवढा रूम आहे. आणि हे 10 दिवस सगळं निःशुल्क आहे. जाताना आपल्या वाटलं तर आपण डोनेशन देऊ शकतो. हा इकडे बाथरूम, बादली, गरम पाणी 24 तास उपलब्ध आहे. गरम आणि थंड पाणी. दिस इज इंडियन टॉयलेट. इंडियन टॉयलेटचा तसा हा आपला रूम. जाताना क्लीन करून जायचं. म्हणजे येणारा नवीन साधक आहे, स्टुडंट आहे, त्याला तो तसा अवेलेबल होईल. आणि ही 10 दिवस पूर्ण निःशुल्क आहे. आपण जाताना आपल्या मनाप्रमाणे डोनेशन देऊन द्यायचं. पण खूप सुंदर अशी साधनं आहे. तर असा हा निवासस्थान. नंतर इकडे हा असा परिसर. इकडे जे आहे हे जे दिसतं आहे तुम्हाला, याला शून्यागार म्हणतात. शून्यागार आहे. तिकडे धम्मा हॉल आहे जिथे मेडिटेशन आपण करतो. शून्यागारमध्ये पण करतो मेडिटेशन आणि धम्मा हॉलमध्ये करतो. तर शून्यागारमध्ये कसं असतं, तुम्हाला एक रूम दिला जातो. तिथे आपण इंडिव्हिज्युअल टायमिंग दिला असतो. त्या टायमिंगला आपण जाऊन दिवसातून मेडिटेशन करू शकतो. तर तुम्हाला दाखवतो मेडिटेशन कसं असतं. तो रूम बंद आहे आता. ठीक आहे, बंद आहे. चालू झाला असेल तेव्हा तुम्हाला दाखवून इथे दाखवलं असतं. सिंगल रूम आहे, छान आहे. नंतर इकडे धम्मा हॉल आहे. धम्मा हॉल तुम्हाला दाखवतो. इथे मेडिटेशन आपण करतो. इथे आपण मेडिटेशन करतो. ग्रुप मेडिटेशन इथे होतं. इथे प्रवचन संध्याकाळी असतं आणि ग्रुप मेडिटेशन पूर्ण दिवसभर मेडिटेशन करायचं असतं. हे पिण्याच्या पाण्याची सोय. तिकडे कॉमन वॉशरूम, टॉयलेट्स. हा इथे बोलता येत नाही जास्त. ग्रुप मेडिटेशन इथे रोज टायमिंग 4 वाजता उठायचं आणि 4 वाजेपासून आपली दिनचर्या चालते. 4 ते 9:30 मेडिटेशन करायचं. मेडिटेशन करतो. इथे ही समय सारणी 4:30 ते 9:30 कंप्लीट मेडिटेशन आपल्याला करायचं आहे. मध्ये अर्धा 1 तासाचा ब्रेक आहे फक्त. पण खूप करावं असं वाटतं. ब्रेकची गरज वाटत नाही. खूप सुंदर वेळ जातो मेडिटेशन ध्यानात. पूर्ण बाहेरच्या दुनियेपासून आपण पूर्ण दूर होतो. कसलेच थॉट येत नाही. पूर्ण डिटॅच. तर हा हॉलमध्ये एंट्री झाल्यानंतर कोणी कोणाशी बोलत नाही. बाहेरही नाही आणि इथे आत नाही. इथे ग्रुप मेडिटेशन होतं. सकाळी 4:30 पासून ते 9:30 जो टाईम टेबल आहे त्यानुसार होतं. इथे आपल्या आचार्य असतात आणि लेडीज आणि जेंट्स. शेवटी जे प्रवचन होतं 8 ते 9 ते ऑडिओ व्हिज्युअल दाखवत गोयंका साहेबांचं ते प्रवचन आहे. ही घंटा प्रत्येक टायमिंगनुसार घंटा वाजवली जाते. त्यानुसार प्रत्येक साधक येतो. स्टुडंट्स हे छोट्या छोट्या घंटा स्वयंसेवक इथे टायमिंगला जाऊन प्रत्येक रूमच्या बाहेर ती वाजवतात आणि आपल्याला बोलवतात. खूप छान काम करतात. चला अजून आपला परिसर बघूया कसा आहे. इकडे पण काही जुन्या रूम्स आहेत. या काही साधक इकडे स्टे करतात. हा एक नवीन परिसर यांचा सुंदर असा. हे पिंपळाचं झाड. पिंपळाच्या झाडाखालीच बुद्धांना बोधी प्राप्त झाली होती. खूप निवांत शांतता. 10 दिवस तर पूर्ण फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येतो. खूप छान वाटतं. धावपळीच्या जीवनापासून दूर आणि आत्मचिंतन. हू आर यू, आपण काय आहोत हे कळतं. आपले मनातले विकार काय आहेत ते कळतात. त्याच्यावर काम कसं करायचं ते कळतं. आत्मशुद्धी, मनाची शुद्धी होते आणि पुढेही काम करायचं.
झाडं सगळे लोक फिरत आहेत. संवेदना त्याच्यामध्ये बी भरपूर झाड होतं. इकडे मी रोज वॉक थ्रू करायचो. विश्रामाच्या वेळेस आपण वॉकिंग करू शकतो. झाडं परिसरात छान लावलीत. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा ड्रायव्हिंग करायला लागतो ना, मला त्यावेळेस तिथं जाऊ. तर असा हा सुंदर परिसर. इथे सोलर पण आहे, सोलर वॉटर पण आहे, त्यामुळे 24 तास गरम पाणी आहे. खूप छान अशी सुविधा आहे. डोनेशन बेसवर हे सगळं कार्य चालतं. आपल्याला आत्मसंतुष्टी पण होते 10 दिवशी, त्यामुळे आपण डोनेशन नक्कीच करतो. डोनेशन यासाठी पुढचा साधक आहे त्याला पण स्टुडंट आहे त्याला पण हे सगळ्या सुविधा मिळावा. ही जी विद्या आहे ती शिकता यावी, आपलं कल्याण करता यावं. खूप छान अनुभव होता 10 दिवसांचा विपश्यनाचा. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ट्राय करावी. ट्राय केल्यानंतर ती शिकावी आणि ती सातत्याने करत राहावी, घरी पण करत राहावी. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मंगल आहे. याचा मेन हेतू आहे सर्व मंगलम, सगळ्यांचं मंगल हो आणि शुद्ध मुक्ती मिळो, हेच याचं कार्य. तर असा हा सुंदरसा आळंदी मरकळचा धम्मानंद म्हणता येईल, धम्मानंद विपश्यना सेंटर. खूप सुंदर अप्रतिम अनुभव, लाईफ टाईम. इकडे पण काही जुन्या रूम्स आहेत. या काही साधक इकडे स्टे करतात. हा एक नवीन परिसर यांचा सुंदर असा. हे पिंपळाचं झाड, पिंपळाच्या झाडाखालीच बुद्धांना बोधी प्राप्त झाली होती. खूप निवांत शांतता आहे. 10 दिवस तर पूर्ण फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येतो. खूप छान वाटतं. धावपळीच्या धुवणापासून दूर आणि आत्मचिंतन. हू आर यू, आपण काय आहोत हे कळतं. आपल्या मनातले विकार काय आहेत ते कळतात. त्याच्यावर काम कसं करायचं ते कळतं. आत्मशुद्धी, मनाची शुद्धी होते आणि पुढेही काम करायचं. झाडं सगळे लोक फिरत आहेत. संवेदना त्याच्यामध्ये बी भरपूर झाड होतं. इकडे मी रोज वॉक थ्रू करायचो. विश्रामाच्या वेळेस आपण वॉकिंग करू शकतो. झाडं परिसरात छान लावलीत. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा ड्रायव्हिंग करायला लागतो ना, मला त्यावेळेस तिथं जाऊ. तर असा हा सुंदर परिसर. इथे सोलर पण आहे, सोलर वॉटर पण आहे, त्यामुळे 24 तास गरम पाणी आहे. खूप छान अशी सुविधा आहे. डोनेशन बेसवर हे सगळं कार्य चालतं. आपल्याला आत्मसंतुष्टी पण होते 10 दिवशी, त्यामुळे आपण डोनेशन नक्कीच करतो. डोनेशन यासाठी पुढचा साधक आहे त्याला पण स्टुडंट आहे त्याला पण हे सगळ्या सुविधा मिळावा. ही जी विद्या आहे ती शिकता यावी, आपलं कल्याण करता यावं. खूप छान अनुभव होता 10 दिवसांचा विपश्यनाचा. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ट्राय करावी. ट्राय केल्यानंतर ती शिकावी आणि ती सातत्याने करत राहावी, घरी पण करत राहावी. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मंगल आहे. याचा मेन हेतू आहे सर्व मंगलम, सगळ्यांचं मंगल हो आणि शुद्ध मुक्ती मिळो, हेच याचं कार्य. तर असा हा सुंदरसा आळंदी मरकळचा धम्मानंद म्हणता येईल, धम्मानंद विपश्यना सेंटर. खूप सुंदर अप्रतिम अनुभव, लाईफ टाईम. तो हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. आपण हा व्हिडिओ बघतायत म्हणजे आपल्याला याची इच्छा आहे, यासाठी आपण शोध करता हा विपश्यनाचा. तर नक्की या, कुठल्याही सेंटरला जा, पण नक्की करा. तुमची आत्मशुद्धी होईल, आपले विकार कळतील आणि नक्कीच आपल्या मुक्तीच्या मार्गावर आपलं पहिलं पाऊल पडेल. सो बेस्ट ऑफ लक. सबका मंगल हो, सबका मंगल हो. मेरा मंगल तेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल हो. कॅन्टीन एरिया आज 10 डे, त्यामुळे व्हिडिओ शूट करू शकतो आपण. सो दिस इज कॅन्टीन, सेल्फ सर्विस तर हा कॅन्टीन एरिया मेल कॅन्टीन एरिया आहे. इथे फक्त मेल्स बसू शकतात आणि इथे पण आपण बोलू नाही शकत. आज 10वा दिवस आहे, त्यामुळे आपण शूटिंग करू शकतो आहे. आणि
काय मेनू आता आज 10वा दिवस आहे. आज भात आहे, वरण. रोज असं सात्विक जेवण असतं, कांदा लसूण विरहित, पण चव खूप सुंदर असते. एक ओली भाजी, एक सुकी भाजी, वरण भात, गरम चपाती, स्वीट. आज 10 डे त्यामुळे थोडं स्वीट आहे, सलाड आहे, रोज असतं, आणि गुलाबजामुन आहे 10 डे असल्यामुळे, आणि रोज मठ्ठा असतो. तर आज स्वीट म्हणून एक्स्ट्रा आपण 10 डे कोर्स केला म्हणून स्वीट दिलं आहे. जेवण खूप सुंदर आणि सात्विक असतं. जसा आहार तसा विचार. 10व्या दिवशी इथे पुस्तकं विक्रीला असतात. विपश्यना रिलेटेड गोयंका साहेबांनी लिहिलेली किंवा त्यांच्या रिलेटेड सगळी पुस्तकं आहेत विपश्यना रिलेटेड. आपण तिथे परचेस करू शकतो. मी पण परचेस केली. खूप सुंदर पुस्तकं आहेत. आज 11 डे. दर सकाळी मॉर्निंगला सूर्योदय आपण इथून बघू शकतो. तर मी इथे रोज सकाळी 7:30पर्यंतची आपली सिटिंग व्हायची. त्यानंतर मी सूर्योदयाचं दर्शन घ्यायचो, आणि ते दर्शन घेत असताना एक धून चालायची, प्रार्थना चालायची. त्या ऐकत खूप सुंदर, मनाला खूप सुंदर अनुभूती यायची. सुंदर शांत भावायचा, पक्षांचा सेलिब्रेट, खूप सुंदर वातावरण. तो हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. आपण हा व्हिडिओ बघतायत म्हणजे आपल्याला यायची इच्छा आहे, यासाठी आपण शोध करता हा विपश्यनाचा. तर नक्की या, कुठल्याही सेंटरला जा, पण नक्की करा. तुमची आत्मशुद्धी होईल, आपले विकार कळतील, आणि नक्कीच आपल्या मुक्तीच्या मार्गावर आपलं पहिलं पाऊल पडेल. सो बेस्ट ऑफ लक. सबका मंगल हो, सबका मंगल हो. मेरा मंगल तेरा मंगल, सबका मंगल हो. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल हो. मी इथे मनापासून गौतम बुद्ध आणि गोयंका गुरुजींचे आभार मानतो की गौतम बुद्धांनी ही विद्या शोधून काढली. म्यानमारमध्ये त्याचा प्रसार झाला, ती तिथे प्रिझर्व केली गेली, आणि त्यानंतर म्यानमार या देशातून गोयंका साहेबांनी भारतात आणली आणि इथे त्याचा प्रसार केला, ती लोकांपर्यंत पोचवली. त्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल.